सावरीमाळ येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे 16वे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। विद्यार्थ्यांचा कलागुणांचा जागर। साक्री तालुक्यातील सावरीमाळ वारसा फाटा येथील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये 16वे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले। विद्यार्थ्यांच्या आकर्षक सांस्कृतिक सादरीकरणांनी आणि विविध कलागुणांच्या प्रदर्शनाने संपूर्ण शालेय परिसर उत्साहाने दुमदुमून गेला होता। कार्यक्रमाचे उद्घाटन पिंपळनेर पोलीस स्टेशनचे एपीआय श्री किरण बर्गे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून करण्यात आले। या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व खासदार श्री डी.एस. अहिरे होते। प्रमुख पाहुण्या म्हणून साक्री तालुक्याचे आमदार सौ मंजुळाताई गावित होत्या। यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री धीरज डी. अहिरे, शाळेचे डायरेक्टर शहाजी वर्गीस, रीना शहाजी, पीटीए अध्यक्ष किसन वडवी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। पद्मश्री चैत्राम पवार यांनी देखील या सोहळ्याला शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी वर्षभरात शैक्षणिक व क्रीडा स्पर्धांमध्ये यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्वर्ण पदक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले। शाळेचे मुख्याध्यापक श्री अनिल कुमार यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला, तर उपमुख्याध्यापक श्री प्रदीप राऊत व रुथ माऊची यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले। या संमेलनात विद्यार्थ्यांनी सादर केलेले आदिवासी नृत्य, देशभक्तीपर सादरीकरणे आणि विविध सांस्कृतिक कलाविष्कारांनी उपस्थित पालक व मान्यवरांची मने जिंकली। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली आणि शेवटी हेमंत अहिरे यांनी सर्वांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार। आज आपण वार्षिक उत्सवानिमित्त गुरुकुल इंग्लिश मीडियम वारसा येथे एकत्र आलेलो आहोत। विशेष करून विद्यार्थी आणि परिसरातील पालक यांना मनापासून नमस्कार। आलेले पाहुणे आपले आदरणीय तहसीलदार पेंढारकर साहेब, आदरणीय आमदार मंजुळाताई गावित आणि संस्थेचे प्रमुख माननीय माजी खासदार डी.एस. अहिरे साहेब, कुवर साहेब आणि सगळे जमलेल्या सगळ्या प्रमुख पाहुण्यांना नमस्कार। खरं तर वार्षिक उत्सवासाठी मला उपस्थित राहता आलं नाही, त्याबद्दल सगळ्यांची माफी मागतो, मी प्रवासात असल्यामुळे। पण आपल्या परिसरामध्ये गुरुकुल इंग्लिश मीडियमचं खूप चांगलं काम चाललं आहे आणि वर्षानुवर्षे सुरू आहे। याला पालकांचा पण चांगला प्रतिसाद मिळतोय आणि इथले विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने आपापल्या याच्यामध्ये पुढे जात आहेत, शिक्षणामध्ये चांगली प्रगती आहे। आणि विशेष म्हणजे या गुरुकुलची पद्धत आहे की घरपोच विद्यार्थ्यांना पोचवणं आणि आणणं ही खूप चांगली सुविधा आहे। आपण या सगळ्यांनी गुरुकुलचा चांगला लाभ घेत आहोत। या वार्षिक उत्सवामध्ये विद्यार्थ्यांचे गुण प्रत्यक्ष समोर येतात आणि पालकांनाही प्रत्यक्ष बघता येते की आपले विद्यार्थी शाळेत नेमके काय करतात, ही एक चांगली दिशा मिळते। मला असं वाटतं की ह्या कार्यक्रमानिमित्त आपण डी.एस. अहिरे साहेबांचा मनापासून खूप आभार मानले पाहिजेत की त्यांनी एवढ्या छोट्याशा म्हणजे कुठलीही वस्ती किंवा कुठलीही सुविधा नसताना इथं हे काम सुरू केलं आहे आणि आपल्या परिसरासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये खूप चांगली सुविधा उपलब्ध करून दिली आहे। या वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने मला निमंत्रण देण्यासाठी आलेले इथले सगळे शिक्षक गणांचाही मी मनापासून आभार मानेन आणि आपण लवकरच प्रत्यक्ष भेटूया। या कार्यक्रमासाठी माझी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। डी.एस. अहिरे, कुडाशी, राहणार कुडाशी, आता हल्ली वारसा फाट्याला राहतो पेट्रोल पंपाजवळ। मी सन 2011 पासून गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल वारसा फाटा सावरीमाळ हे शाळा चालवतो आहे। पहिल्या वर्षी 150 मुलं होते, मात्र दुसऱ्या वर्षी 260 मुलं झाले। नंतर पुढं केरळाचे 3-4 शिक्षक मागवले, 360पर्यंत मुलं झाले होते। जे चांगला रिझल्ट आहे। आत्तापर्यंत खूप मुलांनी आणि टीचर्सनी खूप मेहनत घेऊन बाहेर चांगलं नाव कमवलेलं आहे। मला अभिमान आहे, माझा स्टाफ इतका चांगला शिकवतो आणि विशेषतः कल्चरल प्रोग्राम इतके चांगले करतात की दरवर्षी कार्यक्रम जो होतो ॲन्युअल डेचा तो अतिशय सुंदर होतो। या संस्थेच्या माझे मिसेस सौ कुसुम अहिरे या अध्यक्ष आहेत, मी सरचिटणीस आहे आणि आम्ही पूर्ण शाळेवर लक्ष ठेवून आहोत। केवळ ती आदिवासी भागात असल्यामुळे स्कूल इमारतसाठी जागेचा प्रॉब्लेम अजून माझ्याकडनं सुटला नाही। मला बी वाईट वाटतं की आपण इतक्या लोकांचे प्रश्न सोडवतो
आणि माझा स्वतःचा या शाळेचा प्रश्न सुटत नाही, परंतु आता एवढ्या 8-15 दिवसात निश्चितपणे सुटेल आणि एक चांगली इमारत उभी राहील आणि शाळा निश्चित मी नावारूपाला नेईन. आत्तापर्यंत दरवर्षी 4थीचे विद्यार्थी परीक्षा देतात नवोदयमध्ये, राजे छत्रपती मोराना स्कूल, तर इतर ठिकाणी आणखी आदिवासी प्रकल्पामध्ये 10 ते 12 विद्यार्थी सिलेक्ट होतात. विशेषतः म्हणजे ह्यावर्षी ऑलिम्पिडमध्ये 7 मुलं आली, ही फार अभिमानाची गोष्ट आहे. ऑलिम्पिड ही नॅशनल लेवलची एक्झाम आहे आणि त्याच्यात 7 मुलं आदिवासी मुलं, ह्याच्यात जवळजवळ 90% आदिवासी असतात आणि 10% नॉन आदिवासी मुलं आहेत. वारसा, बपखेल आणि डांगशिरोडा येथील नॉन आदिवासी मुलं आहेत आणि ते रेग्युलर येतात, चांगला स्टडी करतात. आता सध्या शहाजी वर्गीस सर ते सगळं सुपरविजन करतात, त्यांच्याकडे मी सोपवलेलं आहे आणि ते सगळं मॅनेजमेंट तेच बघतात. त्याने चांगलं काम करत आहेत, त्याबद्दल काही शंका नाही आहे. परत या शाळेत जास्तीत जास्त, मात्र यावर्षी निश्चित मला खात्री आहे की यावर्षी मुलं 350-400च्या वरती जातील, कारण बरेच पालकांचे फोन येत आहेत आणि बरेच पालक जे कार्यक्रम बघून गेले ते दुसऱ्याला मोटिवेट करत आहेत, प्रोत्साहन देत आहेत आणि मग इथं मुलगा दाखल करा, मुलगी दाखल करा. इथून तो आता सध्या 5वीपर्यंत आहे, यावर्षी 6वीचा पण वर्ग सुरू होणार आहे. मी आत्तापर्यंत 11 ते आत्तापर्यंत 15-16 वर्षात पुढचे वर्ग काय की सुरू करू शकलो नाही, कारण माझ्या शाळेतले मुलं हे इतर ठिकाणी सिलेक्ट होऊन जातात, मेरिटमध्ये येतात ते, आणि नाईलाज असतो आम्हाला तो दाखला द्यावा लागतो शासनाच्या नियमानुसार. अशा परिस्थितीमुळे आता यावर्षी 260 विद्यार्थी आहेत, पुढच्या वर्षी निश्चित 300-350च्या वरती जातील याची खात्री आहे मला. धन्यवाद.